नमस्कार, जय शिवराय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी पूजा चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी। उरणमध्ये यशस्वी शिंदेची निर्गुण हत्या। उरण एना हायस्कूलच्या समोर राहणारी यशस्वी शिंदे वय वर्ष 22 हिचा निर्गुण हत्या करून उरण कोटनाका पेट्रोल पंप जवळ अज्ञात स्थळी तिला फेकून देण्यात आले। तिची उजर कापून तिच्या गुप्तांगावर केलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना सापडलेला आहे। तिचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणलेला आहे। सदरची तरुणी गुरुवारपासून हरवलेली होती। काल रात्री तिचा मृतदेह सापडलेला आहे। त्यामुळे केवळ उरण रायगड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। मेणबत्त्या पेटवून तिच्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून उरणच्या महिलांनी योग्य तो न्याय मिळेपर्यंत लढा दिला पाहिजे। नराधमाला देहांताची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी उरण तालुका शेका पक्षाच्या महिला विभाग अध्यक्ष तथा उरण सामाजिक संस्थेच्या महिला विभाग अध्यक्ष सीमाताई घरत यांनी इंदिरा गांधी रुग्णालयात केली आहे। अलीकडेच अशा घटनांमध्ये वाढ होत चालली असून आत्ताचीच अशा प्रकारे निर्गुणपणे हत्या अलीकडे अशा नराधमांच्या कायद्याची भीती राहिलेली नसल्यामुळे होत आहेत। त्यांना पकडून त्यांची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे। तरी पोलिसांनी निर्गुणपणे हत्या व अत्याचार करणाऱ्या नराधमाला तत्काळ शोध घेणे आवश्यक आहे। महिलेच्या अत्याचाराबाबत एक प्रकरण ताजे असतानाच महिलेच्या अत्याचारामुळे दुसरे प्रकरण उरणमध्ये घडते। या दोन्ही घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आहेत। महिला व मुली नवी मुंबई सुरक्षित नाहीत। ही महिलांच्या अत्याचाराच्या 2 घटना झालेल्या असून त्या क्रूरपणे करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे महिला व मुली नवी मुंबईमध्ये सुरक्षित नाहीत। महिलांच्या व मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा अपुरी पडत आहे। याबाबत पोलीस यंत्रणेने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा स्थानिक नागरिक हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा जय शिवराय न्यूज आणि दाबा बेल आयकॉन।